तुमचे कस्टमर येतात, कपडे घेऊन जातात, पण पैसे देत नाही. तर मी तुम्हाला काही टिप्स सांगते, तुम्हाला वाटलं तर फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, मी माधुरी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जे कपडे कस्टमर जातात, नेतात, पण पैसे टाईमवर देत नाही आणि बहुत सारे लोक फ्रीमध्ये शिवून घेतात. पाहिले तर हे समजून घ्या, तुम्ही जर फ्रीमध्ये कपडे शिवून देत असाल तर ते तुमची व्हॅल्यू करणार नाही, असेच समजतील तुम्हाला. म्हणून कुठंतरी आपली व्हॅल्यू हवी आणि आपल्या कामामध्ये आपलं मन लागलं पाहिजे. तर आपल्याला कपड्याचा मोबदला भेटलाच पाहिजे, कारण की आपण पैसा घेतो आणि आपल्याला कपडे जर शिवून दिलं, थोडा का असो ना, आणि त्याचे थोडेफार पैसे भेटले तर आपल्याला कसं समाधान वाटतो. आपल्या अंगामध्ये कपडे शिवण्याची, मेहनत घेण्याची स्फूर्ती येते आणि आपल्याला पण व्हॅल्यू येते. आणि नाहीतर कोणी असेच समजून जातात, आपण कपडे घेत नाही, विचार लाजतो. तर असं करू नका, कपडे घ्या. हा तर एक पहिला मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा आणि ठाम करून बसा की मी किती थोडासाही कपडा शिवलो, जास्त नाही तर कमी, पण पैसे घ्या. फ्रीमध्ये शिवायचं नाही, असं व्हॅल्यू पण आपण राहिल्या पाहिजेत आणि आपल्या पैशाच्या मोबदला भेटला आपला उत्साह निर्माण झाला पाहिजेत. कारण आपण पैसे घेतो तर आपल्याला काहीतरी मिळेल बा ह्या आशेने आपण शिवतो आणि आपल्याला चांगलं वाटते. असं करू नका तुम्ही. कपडे घ्या, थोडे का शिलाई, आपण थोडे का कपडे फाटले का कपडे शिवू, पण पैसे घेऊ का, असं आपण त्या थोड्याशा कपड्यांच्या शिलाईमध्ये श्रीमंत होऊ शकत नाही. पण आपल्याला काम करायचं, इंटरेस्ट वाढेल आपला, यासाठी आपण तिथं करू शकतो ना. म्हणून आपण कोणतेही का कपडे असं ना फ्रीमध्ये शिवायचं नाही. थोडं पैसा कमी घ्या, पण पैसे घ्या. अगर तुम्ही बिगनर असाल तर थोडेसे 10-20 रुपये कमी घेऊ शकता. त्यामुळे आपले कसं कस्टमर यायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही कस्टमरला कपडे देतात तेव्हा तुम्ही पहिलेच सांगून टाका. जेव्हा तो कस्टमर आपल्याकडे कपडे घेऊन जातो त्यावेळेस त्याला तुम्ही पहिले सांगा की नाही, या कपड्यांचे एवढे पैसे झाले, द्यायचे आहेत तुम्हाला. लाजत बसू नका. लाजले तर आपण काहीच करू शकणार नाही. आपण मेहनत घेतो, आपण वेळ देतो, आपल्याला पण कपडे शिवायला खूप त्रास होते. कपडे शिवणे काही मामूली गोष्ट नाही. आपण घर सांभाळतो, मुलं सांभाळतो, बाहेरचं सांभाळतो, सर्व काही सांभाळून आपण त्यामध्ये कस्टमाइज करून आपले कपडेसुद्धा शिवतो. त्यामुळे आपण कोणत्याच कामात लाजायचं काम नाही. लाजेल तर आपण काहीच करू शकत नाही, जीवनामध्ये समोरच जाऊ शकत नाही. त्यामुळे लाजायचे, जेव्हा मी तो कपडे घेऊन जातो तेव्हा डायरेक्टली म्हणायचं की एवढे पैसे द्या आणि पैसे तेव्हाच कपडे त्याच्या हातामध्ये टाकायचं. आणि कसं आपल्याला तेव्हा आपण म्हणून मोटिवेट होऊन राहायचं थोडंसं. असं नाही, नॉर्मल तर बिलकुल राहायचंच नाही. मी तुम्हाला सांगते, माझंच सांगते, माझ्यासोबत पण असं होतं. असं नाही की माझ्यासोबत होत नाही, माझ्यासोबत होतं. पण थोडंसं चालाकी पण करावं लागते. एकदम बिचारी बनून राहिलं तर काहीच होत नाही. मी स्वतःहून म्हणते की पैसे द्या. जर एखादा आपण काम करत असलो, कोणत्याही धंद्यामध्ये उधारी दिल्याशिवाय होत नाही. थोडंफार उधारी द्यावं लागते, पण त्यांना लगेच सांगायचं की नाही, जास्त मी पैसे ठेवू शकत नाही, मला पण कपडे शिवायला लागते, मला नाही लागते, माझ्या पण घर आहे, लाईट बिल, हे तर कारण सांगावं लागतं. कसं सांगल्याशिवाय होत नाही. आणि असं काहीतरी सांगू की आपण त्याला समोरच्याला पटेल आणि म्हणायचं की एका आठवड्यात पैसे देऊन टाकाया. आणि जर त्याने एका आठवड्यात पैसे तुम्हाला नाही दिलं तर आपण त्याला व्हॉट्सअप मेसेज करू आणि त्याला फोन करू. तो लगेच आपले पैसे आणून देईल. जर एखाद्या कस्टमरचे 2-3 कपडे असतील तर आपण काय करायचं, 2 कपडे त्याला द्यायचं आणि एखादा कपडा आपण समोरच्याच कस्टमरला ओळखतो की तो कस्टमर कसा आहे. एखाद्या वेळेस नाही ओळखत, पण ओळखतो सहसी. तर एखादा कपडा आपण ठेवायचं, 2 कपडे समोर लावून ठेवायचे, एखादा कपडा अंदर ठेवायचं आणि सांगायचं की नाही, माझे 2 कपडे शिवून झाले आहे, तुम्ही 2 कपडे घेऊन जा आणि येत्या वेळेस तिसरा कपडा नेऊन जा. म्हणजे तोपर्यंत पैसे होतात आणि माझा ड्रेस पण शिवतात. तो लगेच त्याचा ड्रेस आपल्याकडे राहतो ना, तर तो कपडे घेऊन पैसे घेऊन येणारच आणि तो कसं कपडे पण घेऊन जाईल, कारण की त्याचा ड्रेस असतो आपल्याकडे. आणि त्यामुळे कसं होईल, आपल्याला पण समाधान, पैसे मिळतील आणि थोडंसं व्हॅल्यू पण आपली वाढेल, नाही का. त्यामुळे असे करा. नक्की तो पैसे देणार, म्हणजे कसं आपलं पैसे कस्टमरकडून निघतील नाही याच्यामधून. म्हणून मी असं करते आणि तुम्ही पण तसे फॉलो करा.
हां, आणि एखादा कस्टमर आपल्याकडे कपडे आणतो तेव्हाच आपण त्याला लगेच सांगायचं की या कपड्याचे एवढे रेट लागतील. हां, आणि आपण एवढे नाही, सिंपल आहे तर त्यानुसार कपड्याची रेट ठरवायची. थोडंसं हेवी आहे, डिझायनर आहे तर तसं सांगायचं. म्हणायचं की एवढी एवढी लिस्ट आहे आणि आपण नाही त्या बुकावर लिहून ठेवायचं. त्यालासुद्धा एक मेसेज करायचे की या कपड्याचे एवढे एवढे रुपये होतात. कारण की नाहीतर कस्टमर लोक ॲनालिटी करतात की नाही तुम्ही एवढेच म्हणल्या होत्या. एखादा कस्टमर म्हणते की हा पातळ आहे कपडा, खालचं जसं आपल्याला एखादा सलवार शिवायचा असला तर याला सर्व गोष्ट होऊन जातं. आणि काय म्हणतं नाही हा पातळ कपडा आहे, व्यवस्थित कपडा नाही, त्याला तुम्ही अस्तर लावून टाका. पण तो म्हणत नाही, आपणही त्याला म्हणत नाही की नाही अस्तर लावू, अस्तरचेच कपडे लागतील असे नाही. आपल्याला शिवायला पण लागेल ना, मेहनत लागेल ना. त्यामुळे तेव्हाच म्हणायचं की नाही अस्तरचे कपडे तर लागतीलच, पण शिवायची पण मेहनत लागेल. नाही तर तो त्यावेळेस काय म्हणतो की आपले एवढे बोलणं झालं होतं. हो, बोलणं तर झालं होतं, पण स्टिचिंग करायला पण आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे क्लिअर सांगून टाकायचं. हां ना, आपल्याला जर चांगली शिलाई येत असेल ना तर तो नक्की देईलच. 10-20 रुपये जर तुम्ही विकणार असाल तर 10-20 रुपये एखाद्या कपड्यामध्ये कमी केला तर काही फरक नाही पडत ना. करायला हवा विकणार असलं तर कसं, त्यामुळे आपले कस्टमर पडदे उठतील. आणि आपल्याला जास्त व्यवस्थित शिलाई येत असेल तर नक्की तो देईल. यामुळे कसं सांगायचं की तुम्हाला एवढे एवढे कपडे येतील, येत्या वेळेस तुम्ही पैसे घेऊन जा आणि कपडे घेऊन जा आणि कपडे वेळेवर द्या. त्यामुळे कसं तो येत्या वेळेस नाही का नक्की पैसे घेऊन येईल. हे हमखास तुम्हाला सांगते. एखादा कस्टमर तसा राहतो, पण 99% हे तसे केलं तर तुम्ही तो कस्टमर पैसे घेऊन येईल आणि पैसे देईलच. कारण की पैसे सांगायला लाजायचंच नाही. आपण कपडे शिवतो, मेहनत लागते, त्यामुळे जो वेळेस तो येते ना त्यावेळेस सांगायचे की ते काय या कपड्याचे एवढे ब्लाऊजची शिलाई होते, याची डिझाईनचे एवढे होतात आणि आपण लेस फेस जे लावतो ते आपली मेहनत घेऊन सगळं करून त्याला क्लिअर सांगायचं. 10-20 रुपये कमी करायचं. अगर नाही पटत असेल तर नाही म्हणायचं सरळ तोंडावर, पण कपडेच्या पैशामध्ये मॅनेज करायचं नाही. का मॅनेज करू, आपण शिवतो बा, त्यांची रोजी आहे, त्यांच्या पोटपाणी आहे, तसं आमचा पोटपाणी आहे ना. क्लिअर सांगायचं नाही बा एवढे एवढे पैसे होतात आणि एवढे एवढे पैसे तुम्ही घेऊन या. तुमचे नक्की कपडे ह्या वेळेवर मिळतील आणि वेळेवर कपडे द्यायचे त्यांना हमी द्या आणि वेळेवर कपडे द्यासुद्धा. 1 दिवसाच्या आधीच तुम्ही त्यांचा जो ऑर्डर आहे पूर्ण करून ठेवा. लगेच तुमचे कस्टमर पण भरपूर वाढतील आणि पैसे पण तुम्हाला वेळेवर मिळतील. हे तुम्हाला सांगते. 99% मिळतीलच. तसा 10% 20% पैसे तर धंद्यामध्ये होतच आहे. असं तुम्ही केले तर नक्की तुम्हाला पैसे मिळतील आणि असंच करा. ठीक आहे. माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर फॉलो करून पहा. नक्की मी पण अशीच करते. आणि लाजत बसू नका. पैसे घ्या. फ्री पैसे कोणाचे कपडे शिवून देऊ नका. तुम्ही किती फ्री शिवले तर तुमची व्हॅल्यू राहत नाही किंवा तुम्हाला कोणी समजून घेऊ शकत नाही. आणि कस्टमरशी बोलताना उलट-सुलट बोलायचं नाही, प्रेमानं बोलायचं. जरी आपल्याला तो कस्टमर पटत नसेल, आपण त्याला वापस पाठवत असेल, तो आपल्याला नाही नसेल तर आपण क्लिअर सांगतो की आम्हाला पटत नाही, मी कपडे घेऊ शकत नाही. तरी पण प्रेमाने सांगा, हसून सांगा. उलट-सुलट बोलायचं नाही. कारण की त्यामुळे आपला इमेज खराब होतो आणि असं चांगलं वाटत नाही समोरच्याला पण आणि आपला दिवस पण खराब होतो. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. येते मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटायला. नमस्कार. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.